Hello guys, it is English teacher channel for good English. Our today's topic is future perfect tense. In fact, this is a tense. Uh, while using this tense, we face many difficulties because rarely we use this tense. But this tense has past participle of the verb, subject plus will plus have, and then past participle. When the action is completed in future, that time we use simple future tense, uh, perfect future tense. When the action is completed in future, that time we use perfect future tense. For all the subjects, we can use will and have is there already and past participle. We can use some other subjects like someone will, everyone will, all the boys will, everyone will have left the hall after 2 hours, like this. So let us see some examples of simple future tense. So let us begin. या काळामध्ये हे 9 टेन्स आहेत. आपण 12 पैकी 9 टेन्सेस घेतो सुरुवातीला. तर हे 9 टेन्स असलेले डायग्राम आहे. हे तिन्ही सिंपल टेन्सेस, हे कंटिन्युअस टेन्सेस आणि हे परफेक्ट. परफेक्ट टेन्सेस मध्ये हा परफेक्ट फ्युचर आहे. हा परफेक्ट फ्युचर आहे. सिंपल continuous perfect present past future. So this is perfect future tense. The structure is subject plus will plus have, or you may say will have plus v3. This is the structure. हा काळ वापरताना बऱ्याच अडचणी येतात, कारण भविष्यातली पूर्ण झालेली क्रिया आपण याद्वारे सांगतो. परंतु ती पूर्ण क्रिया दाखवताना आपल्याला काही काळ पण दाखवावा लागतो की 10 मिनिटांनंतर मी तिथे पोहोचलेलो असेल. आपण टाइम दाखवला. काही वेळेस एखादी क्रिया होण्याच्या अगोदर मी तिथे पोहोचला असेल. बिफोर हिज ऍक्शन आय विल हॅव रिच देअर. त्याचे ऍक्शन करण्याच्या अगोदरच मी तिथे पोहोचलेलो असेल. म्हणजे एक त्या ऍक्शनच्या अगोदर तुम्ही तिथे क्रिया पूर्ण करतात किंवा ठराविक वेळेनंतर तुम्ही पूर्ण करतात किंवा ठराविक वेळे अगोदर तुम्ही पूर्ण करतात. म्हणजे भविष्यातली पूर्ण झालेली क्रिया, त्याला तुम्हाला काहीतरी वेळ दाखवावा लागेल. बाय 9:30 आय विल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. 9:30 पर्यंत किंवा 9:30 ला मी माझा होमवर्क पूर्ण केलेला असेल. म्हणजे क्रिया पूर्ण झालेली असेल. म्हणजे तुम्हाला पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब वापरणार आहे तुम्ही, आणि सब्जेक्ट आणि विल आणि हॅव, विल हॅव. उदाहरणार्थ आताच आपण सांगितलं, आय विल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय 9:30 PM. म्हणजे तुम्हाला वेळेचं लिमिट दाखवावं लागलं. किंवा बिफोर हिज डेथ he will have signed the will. मृत्यूपत्र त्याने साइन केलेलं असेल. म्हणजे मरणा अगोदर त्याने मृत्यूपत्रावर सही केलेली असेल, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली असेल. अशा परिस्थितीमध्ये आपण पूर्ण भविष्यकाळ वापरतो. याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस हा जो विल आहे, उदाहरणार्थ
वी विल असा आपण वापरतो, परंतु याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण असा वापरतो याच्यामध्ये अधिक चांगलं वाटण्यासाठी. विल विल हॅव जॉईन मिलिटरी. नंतर शी विलचं विल शी विल. नंतर ही विल. अशा प्रकारे आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स याच्यात वापरतो. ही विल हॅव ऑर्गनाइज्ड अ मीटिंग. शी विल हॅव गॉट मॅरिड. देन they will have solved many problems. म्हणजे आपण दे विल हॅव ऐवजी आय विल, शी विल, ही विल असं आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरतो. आणि निगेटिव्ह करताना आय विल नॉट हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. सहाय्यक क्रियापदाला आपण नॉट लावतो, किंवा आय वोंट हॅव असं पण आपण वापरू शकतो. आय वोंट हॅव असं आपण निगेटिव्ह करतो आणि अशा प्रकारे हे करतो. आता राहिला प्रश्न व्हर्बलचा. व्हर्बल करताना मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की विल अगोदर घ्यायचा का हॅव घ्यायचा, काय करायचं. तर व्हर्बल क्वेश्चन करताना फक्त आपण हा विल इकडे घेतो, विल इकडे घेतो आणि आय विल आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय 9 PM. हा झाला व्हर्बल क्वेश्चन. आणि बिफोर हिज डेथ ही विलचा फक्त आपण काय करू, विल ही. हा विल इकडे, हा म्हणजे व्हर्बल करताना फक्त आपण विलच पुढे घेतो आणि हॅव जागेवरच ठेवतो. अशा प्रकारे आपण व्हर्बल करतो, निगेटिव्ह करतो, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरतो. आणि हा टेन्स आहे परफेक्ट फ्युचर टेन्स. क्रिया ही पूर्ण झालेली भविष्यामध्ये. याच्यामध्ये टू बी आणि टू हॅव हे व्हर्ब वापरताना काही अडचणी येऊ शकतात. तर तसं पण काही उदाहरणं आपण घ्यायला हरकत नाही. आय विल हॅव हॅड अ न्यू कार. बिफोर 31 डिसेंबर. म्हणजे माझ्याकडे 31 डिसेंबर पर्यंत नवी कार असलेली असेल. म्हणजे आय विल हॅव आणि हॅड हे पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब आहे. हे आपण त्याच्या अगोदरचं सहाय्यक क्रियापद घेतलेले विल हॅव. तर इथे टू हॅवचं हॅड घेतला आपण, आय विल हॅव हॅड. नंतर बी वापरताना असणे हा अर्थ आहे. दे विल हॅव बीन हॅपी टुमॉरो. ते उद्या आनंदी असतील. तर बीचं पास्ट पार्टिसिपल आपण वापरलंय बीन. दे विल हॅव बीन हॅपी टुमॉरो. अशा प्रकारे या टेन्सचं साधं सोपं सरळ स्ट्रक्चर जरी असलं, परंतु तो वापरताना काही चुका होतात. कुठे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब राहतं आणि हॅव पण आहे आणि विल पण आहे. त्यामुळे काळजीपूर्वक याची रचना आपण करत असतो. अजून काही आपण उदाहरण घेऊ आणि त्याच्यावर चर्चा करू. पहिलं उदाहरण, ही विल हॅव कम्प्लिटेड हिज प्रोजेक्ट. त्याने त्याचा प्रोजेक्ट पूर्ण केलेला असेल. बघा, सब्जेक्ट नंतर इथं आपण वापरला विल हॅव आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. ही विल हॅव कम्प्लिटेड किंवा हिल हॅव कम्प्लिटेड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरलं. आणि निगेटिव्ह करायचं असेल तर ही वोंट हॅव कम्प्लिटेड किंवा ही विल नॉट हॅव कम्प्लिटेड असं आपण करू शकतो. ही विल हॅव कम्प्लिटेड हिज प्रोजेक्ट बाय जानेवारी 2021. जानेवारी 21 पर्यंत त्याने त्याचा प्रोजेक्ट पूर्ण केलेला असेल. भविष्यातली पूर्ण झालेली क्रिया. जेव्हा आपण भविष्याबद्दल बोलतो,
आणि भविष्यात असा घटना पूर्ण झालेली असेल तेव्हा आपण परफेक्ट फ्युचर टेन्स वापरतो. दुसरं विधान, वी विल हॅव मूव्ड, आम्ही शिफ्ट झालो असेल किंवा गेलेलो असू टू USA, अमेरिकेला, आफ्टर आवर एक्झाम्स, आमच्या परीक्षेनंतर आम्ही अमेरिकेला मूव्ह झालेलो असणार. अशी ही पूर्ण क्रिया भविष्यातली, सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव आणि विथ. पुढचं उदाहरण, द थीप विल हॅव बीन. आता इथं बी हे मेन वर्ब वापरलं आपण. बी त्याचं दुसरं रूप आहे वॉज वेअर आणि तिसरं रूप आहे बीन. तर हा बीन हॅव बीन दिसला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की हा चालू पूर्ण काळ आहे, परंतु त्याच्या पुढे वर्ब आयएनजी असेल तरच तो चालू पूर्ण होऊ शकतो ना. ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. तर बऱ्याच लोकांना हॅव बीन दिसला म्हणजे असं वाटतं की हा चालू पूर्णच काळ आहे, पण नाही, इथं बीन मेन वर्ब म्हणून आलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. द थीप विल हॅव बीन इन जेल, म्हणजे तो चोर असेल, जेलमध्ये असेल. टुमॉरो, उद्या तो चोर जेलमध्ये असेल, म्हणजे असण्याची क्रिया त्याची पूर्ण झालेली असेल. विल हॅव बीन अशा प्रकारे. आणि हा बीन पॅसिव्ह मध्ये पण येतो, त्यामुळे हा मेन वर्ब म्हणून जेव्हा येतो तो थोडा काळजीपूर्वक आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. इथे मेन वर्ब म्हणून आलेला आहे, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. द थीप विल हॅव बीन इन जेल टुमॉरो, उद्या तो चोर जेलमध्ये असेल. नेक्स्ट, बिफोर इट रेन्स. बघा इथे ऍक्शन दाखवलेले, पाऊस पडण्याच्या अगोदर, म्हणजे एक तर वेळेच्या अगोदर आपण ती क्रिया पूर्ण केलेली असेल भविष्य काळामध्ये, किंवा एखादी क्रिया होण्याच्या अगोदर आपण ती क्रिया पूर्ण केलेली असेल. इथे क्रिया दिलेली, म्हणजे या पूर्ण भविष्य काळामध्ये तुम्हाला दोन गोष्टीचा उल्लेख बऱ्याच वेळेस करावा लागतो. एक तर आफ्टर सांगावं लागतं, एक तर बिफोर सांगावं लागतं, किंवा वेळ सांगावी लागते, किंवा महिना सांगावा लागतो. इन जानेवारी, इन नेक्स्ट जानेवारी आय विल हॅव साइन अ प्रोजेक्ट. वेळ दाखवली, इथे ऍक्शन दाखवलेली. बिफोर इट रेन्स, पाऊस पडण्या अगोदर. वी विल हॅव रिच्ड टू कॉलेज, आम्ही कॉलेजला पोहोचलेलो असू, म्हणजे आम्ही कॉलेजला पोहोचलो असणार पाऊस पडण्याच्या अगोदर. बघा, विल हॅव रिच्ड म्हणजे विल अधिक हॅव अधिक वित्री आपण घेतला. नेक्स्ट, बॉईज विल हॅव हॅड देअर लंच. आता बघा इथे पण टू हॅव हे मेन वर्ब वापरलं आहे आपण, आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब हॅड असतो. जेवण करण्यासाठी आपण आय हॅव लंच, आय विल हॅव लंच असं वापरतो, आणि आय विल हॅव हॅड लंच पूर्ण भविष्य काळामध्ये. मग इथे बघा, बॉईज विल हॅव आणि पास्ट पार्टिसिपल वित्री, हा वित्री म्हणून आलेला इथे. मुलांना जेवण मिळालेलं असेल किंवा मुलांनी जेवण केलेलं असेल 12 वाजेपर्यंत, 12 वाजेच्या आसपास किंवा 12 वाजता मुलांनी जेवण घेतलेलं असेल किंवा केलेलं असेल, जसा अर्थ असेल तसा. तर विल हॅव हॅड म्हणजे आपण बी, टू बी आणि टू हॅव हे दोन वर्ब नेहमी वापरायचे, कुठलाही टेन्स असो. याचा उपयोग बऱ्याच वेळेस करावा लागतो आणि तो आपल्याला प्रॅक्टिसने जमतो. म्हणून टू बी आणि टू हॅव हे सर्व टेन्समध्ये वापरून बघायचे. आणि व्हर्बल करताना याची अधिक गंमत होते. विल बॉईज हॅव हॅड देअर लंच बाय 12 PM अशा प्रकारे होईल. द बॉईज विल नॉट हॅव, निगेटिव्ह विल. नेक्स्ट सेंटेन्स, दे विल हॅव सॉल्व्ड, विल हॅव अधिक पास्ट पार्टिसिपल आले इथे. दे विल हॅव सॉल्व्ड द प्रॉब्लेम अप टू जून, जूनपर्यंत वेळ दिलेली बघा, जूनपर्यंत त्यांनी प्रॉब्लेम सोडवलेला असेल. शी विल हॅव लेफ्ट, विल हॅव पास्ट पार्टिसिपल, शी विल हॅव लेफ्ट द जॉब. आता इथे बिफोर दाखवलेलं आहे बघा, ऍक्शन किंवा एखादी घटना. बिफोर हर मॅरेज, तिच्या लग्ना अगोदर तिने जॉब सोडलेला असेल, म्हणजे लग्न होणे ही सुद्धा भविष्यातली गोष्ट आहे, परंतु त्याच्या अगोदरची घटना तिने
पूर्ण केलेली, ती म्हणजे जॉब सोडण्याची. शी विल हॅव लेफ्ट द जॉब बिफोर हर मॅरेज. तिच्या मॅरेज अगोदर तिने जॉब सोडलेला असेल. भविष्यातली पूर्ण क्रिया. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 9. आय विल हॅव कॉल्ड हिम. मी त्याला बोलवलेलं असेल किंवा बोलवलेलं असेल, पूर्ण क्रिया झाली. आय विल हॅव कॉल्ड हिम बिफोर हिज अरायवल. आय विल हॅव कॉल्ड हिम बिफोर हिज अरायवल, म्हणजे त्याच्या आगमना अगोदरच मी त्याला बोलवलेलं असेल किंवा तो येण्याच्या अगोदरच मी त्याला बोलवलेलं असेल किंवा कॉल केलेला असेल. अशी क्रिया आहे भविष्यातली. मी येण्याची क्रिया पण भविष्यातली, पण त्याच्या अगोदरची ऍक्शन कॉल करण्याची. लास्ट सेंटेन्स नंबर 10. रवी विल हॅव डोनेटेड. विल हॅव डोनेटेड. रवीने पैसे दिलेले असतील. केव्हा? नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्यात रवीने पैसे डोनेट केलेले असतील. अशा प्रकारे परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये क्रिया ही पूर्ण झालेली असते, पण ती भविष्यातली असते. सध्या पूर्ण झालेली क्रिया नाही, सध्या कुठलीच परिस्थिती नाही, परंतु भविष्याबद्दल आपण बोलतोय आणि भविष्यात ती क्रिया पूर्ण झालेली असेल असा आपण अंदाज व्यक्त करतो. त्यावेळेस हा फ्युचर परफेक्ट टेन्स आपण वापरतो. क्रिया सध्या कुठली झालेली नाही, क्रिया फक्त भविष्यात आपण वर्तवलेली आहे आणि ती पूर्ण झालेली असेल असा एक सेन्स असतो. त्याच्यामध्ये टू बी आणि टू हॅव वर्ब काळजीपूर्वक वापरावं. त्याचा निगेटिव्ह करताना विलला नॉट लावायचा, हॅव जागेवर राहील. व्हर्बल करताना सुद्धा विल पुढे घ्यायचा, हॅव जागेवर राहील. आणि काही वेळेस कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण वापरतो. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने फ्युचर परफेक्ट टेन्स आपल्या बोलण्यामध्ये वापरा, त्याचा वापर वाढवा आणि चांगल्या प्रकारे बोलण्याची सवय करा. ठीक आहे, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढाच भाग. बाकीचा भाग आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.